सध्या पवार कुटुंबियांमध्ये भेटीगाठींचा सिलसिला अगदी जोरात सुरू आहे। काल पुण्यामध्ये अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र आल्याची चांगली चर्चा सुद्धा झाली होती आणि यानंतर आज बारामतीमध्ये शरद पवार, सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार हे तिघे जण एकत्र आल्याचं बघायला मिळालं। निमित्त होतं बारामतीमधल्या विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेची बैठक। या बैठकीसाठी खासदार सुनेत्रा पवार या पोहोचल्या। त्याआधीच अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढवलेले युगेंद्र पवार हे त्या ठिकाणी उपस्थित होते। ते काकी सुनेत्रा पवार यांच्या पायाही पडले। आज युगेंद्र पवार यांचा वाढदिवस आहे आणि याच निमित्ताने काकींनी सुद्धा युगेंद्र पवार यांची गळाभेट घेतली आणि आशीर्वाद दिले। लहान बाळ असल्यापासून ते माझे काकी आहेत आणि 30-32 वर्ष आम्ही सगळे एकत्र होतो। राजकारणात असेल किंवा कुटुंब म्हणून असेल, एखादं वर्ष आमचं असं गेलं त्याच्यामुळं सगळंच संपत या विचाराचा मी तरी नाहीये आणि माझे काकी पण त्या विचाराचे ते नाहीये। आणि काकी असतील किंवा काका असतील, आजही ते माझे काकाच आहेत आणि त्यांचा पण मी आदर करतो। इथून पुढेही मी करत राहणार आहे। विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संस्थेच्या बैठकीला जाण्याच्या आधी युगेंद्र पवार यांचा गोविंद बागेमध्ये वाढदिवस साजरा झाला आणि या वाढदिवसासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये युगेंद्र पवार यांनी केक कापला। केक कापून झाल्याच्या नंतर आजोबा शरद पवार यांनी युगेंद्र पवारांना लवकरच 2चे 4 होण्यासाठी आशीर्वाद दिले। तसंच नातवाला काही मोलाचे सल्ले देताना युगेंद्र पवारांची तुलना अजित पवारांशी नको असंही मत त्यांनी व्यक्त केलंय। युगेंद्रने कामाची सुरुवात केली। त्याचा स्वभाव लोकांची नवरेचे बोलणं आहे। तुम्ही लोकांनी आम्हा लोकांची तुलना करता का? तुला सगळ्यांची साथ त्याला पाहिजे आणि त्याबरोबर सत्याची अपेक्षा आज यासाठी आपण करता कामा नये। मगाशी कीर्तनाने सांगितलं तुझं माझे अभिनंदन। आता हे एकट्याचं अभिनंदन किती जास्त आहे। आम्हाला अक्षराचा मागू नका। गेल्या 4 दिवसांपासून राज्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्यात। तर त्याच वेळेला दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार हे सुद्धा एकत्र येणार असल्याची चर्चा रंगतीये। शरद पवार आणि अजितदादा यांच्यामध्ये झालेल्या बंद दाराआडच्या चर्चेच्या नंतर एकूणच या सगळ्या चर्चांना अधिकच उधाण आलंय आणि या सगळ्या चर्चांवरती शरद पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। त्याच्या कामासाठी एकत्र यावं। आता हात तुम्ही जोखस्त करता उसाच्या संबंधीचा, उत्पादनवाढीचा, त्याचं आम्ही वर्षभर काम करतोय। आता आम्ही काम करून नुसतं उठवलंय, शेवटी सरकार आलं पाहिजे आणि मग सरकारमध्ये सरकार प्रतिनिधींचं बोलणं त्याच्यात काही चुकीची गोष्ट नाही। ठाकरे कुटुंब म्हणजे 2 बंधू एकत्र येताना आपण बघतोय टाळीचा कार्यक्रम झालेला। त्याचं कौटुंबिक प्रश्न त्याची माहिती मला नाही, मी काही त्यांच्याशी बोललो नाही आणि त्याचं कसं मी भाष्य करतो। शरद पवारांच्या सोबत अजित पवार, सुनेत्रा पवार सार्वजनिक कार्यक्रमामध्ये एकत्र दिसल्याच्या नंतर ते एकत्र येणार अशी चर्चा रंगू लागली आणि या चर्चेवरती महाविकास आघाडीमधील सहकारी ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत काय म्हणतात बघूयात। कोणी म्हटलं का पोटात दुखतंय, त्यांच्याकडे एकत्र येण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे, बारामती प्रतिष्ठान आहे, विद्या प्रतिष्ठान आहे, रय शिक्षण संस्था आहे। राजकीय दृष्ट्या ते अद्याप आलेले नाहीत। राजकीय दृष्ट्या एकत्र आलेत का मला माहीत नाही। आजही माननीय शरद पवार साहेब त्यांच्या पक्षाचं मजबूतीकरणासाठी आजही महाराष्ट्र पालथा घालत आहेत। एकत्र आलेले आहेत ते काही त्यांच्या संस्थात्मक कामासाठी एकत्र आले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।